गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर महापालिका हद्दीतील शेकडो झाडांची बेकायदेशीर तोड करण्यात येते. असं असताना देखील महापालिकेचा उद्यान विभाग मात्र डोळेझाक करत असल्याचं दिसून येतंय. हरिओम नगरमधील पोल्ट्री फार्मजवळ खैर, धावडा, बांबू, निलगिरी, चिंच यासह अनेक वृक्षांची तोड करण्यात आल्याबद्दल याबाबत मानवाधिकार सहाय्यता संघानं महापालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर महापालिकेच्या उद्यान विभागाकडून पंचनामा करण्यात आलाय. बेकायदेशीर वृक्षतोडीबद्दल संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी मानवाधिकार सहाय्यता संघाचे जिल्हाध्यक्ष बंडा लोंढे यांच्यासह दीपक सामानगडकर यांनी केली आहे. आमच्या संघटनेचे पदाधिकारी इथे त्यासनी कळालं की इथं मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं वृक्षतोडी पण आहे, झाडाची कत्तल होत आली आणि आम्ही इथं पाहणी करताना बघितलं की मोठ्या प्रमाणात झाडं तोडायची चालू आहे. आणि इथल्या आम्ही त्या कंट्रॅक्शनवाल्याला बोललो की हे काय कशाबद्दल चाललं आहे, तर तिने आम्हाला आरुरावच्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी भाषा केली, त्याला व्हिडिओ देखील करू दिला नाही. तरी पण आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा व्हिडिओ केला आणि त्यासनी सांगितलं की जा तुला काय करायचं ते कर. अशा पद्धतीत त्याला आमच्या पदाधिकारी ट्रीटमेंट दिली. साहेब, आज आमच्या संघटनेमार्फत आम्ही गेले 10 ते 12 वर्ष वृक्षारोपण असू दे, आज ह्या बघितलं तर पर्यावरणाची जी हानी होत आहे ऑक्सिजनची, आणि जर अशा पद्धतीने जरी गलीज कामार हे करत असले तर याला आम्ही महानगरपालिकेने जाब विचारला आहे व महानगरपालिकेची लोकही आलेले आहेत तिथं आणि आम्ही त्यासनी चांगल्या पद्धतीनं फौजदारी गुन्हा यांच्यावर सर्वांच्यावर गुन्हा दाखल करावा ही अशी आम्ही विनंती केलेली आहे. आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की कमीत कमी तिथं 500 झाडं तोडलेली आहेत आणि इथं महानगरपालिकेचे लोक अधिकारी आल्यानंतर पंचनामा केला आणि त्या पंचनाम्यामध्ये दिसून आलं की 180 झाडं तोडलेले आहेत. पण असं आमचं ठामपणे मत आहे की 500 झाडाच्या वर इथं कत्तल झालेले आहे आणि याच्यामध्ये फोटोमध्ये पण आहे बघा, याच्यात चंदनासारखी काही साहेब झाडं दिसतात. जवळजवळ मला वाटतं चंदनाची याच्यात 10-12 झाडं असतील आणि ह्याची पण तस्करी झाली असं आम्हाला वाटतंय. 100% हे गरज आहे आणि सगळी इथून जी झाडं वृक्षातोडून झालेली आहे ती सगळी इथून गायब झालेली आहेत लोक. जागेवर आता आज आम्ही या इथं पाणी करण्यासाठी आलो आहे, तर या इथं एकही झाडाचं या इथं कुठलंही या इथं मागमूज दिसत नाही आहे किंवा किती झाडं सोडलीत ह्याचं तुम्हाला या इथं काहीही दिसत नाही आहे. त्यांनी पंचनामा आम्हाला करून दिला, पण पंचनाम्यामध्ये यांनी किती झाडं तोडलीत, फक्त त्यांनी 180 झाडं तोडलीत, पण झाडावर त्यांनी कुठल्याही बुंद्यावर नंबरिंग केलेलं नाही आहे. कोणत्याही प्रकारचे या इथं त्यांनी तेथे खाडाखोडा केलेला अजिबात दिसत नाही आहे. त्याप्रमाणे हे पंचनामा पूर्णपणे त्यांनी खोटा चुकीचा केलेला आहे असं आम्हाला या ॲक्च्युली म्हणायचं आहे. यावेळी विक्रम पाटील, सुहास पाटील, महम्मद शरीफ काझी, राजेंद्र माळली, योगेश कांबळे, अनंत पाटील, ओंकार लोंढे, विनायक पाटील यांच्यासह मानवाधिकार सहाय्यता संघाचे सदस्य उपस्थित होते. या अगोदर राजाराम तलाव परिसरातील कन्व्हेन्शन सेंटरसाठीची वृक्षतोड चर्चेत असताना आता हा दुसरा प्रकार समोर आल्यामुळं महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल वृक्षप्रेमींमधून नाराजी व्यक्त होतीये.